पाटील, तुमच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल उपसमितीचे पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. कसं बघता, सरकार हालचाली करते का तुमच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? नाही, ते मराठ्यांचा त्याला जाणून बुजून अवमान द्वेष केला असं म्हणतात त्याला. ते काय, आता ते खुनशीपणाची वागणूक आहे मराठ्यांसाठी. दाखवायचं फक्त की आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय. आता ती का उपसमिती का नवीन आहे का काय, ते जुनीच आहे. त्याच्यात काय एवढं, ती जुनीच आहे. जुनी उपसमिती नव्यानं बदलेली. बैल पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेले फक्त. याच्या जागेवर तो घातला आणि त्याच्या जागेवर तो घातला, एवढंच काम केलंय. हे फक्त दिशाभूल करायचं काम आहे. पण मराठी लय हुशार झाले, सरकारपेक्षा पण जास्त हुशार झाले. लोकांना तेव्हाच कळतं की सरकार जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाला वेठीस धरायला लागले, लेकरा बाळाचं वाटोळं करायला लागले. त्यामुळे मराठी जास्त तापले जातात, मराठी जास्त तापले जातात, जास्त मुद्दाम. कारण तेच तेच आहे ना, आमच्या मागण्या आम्ही काय करतोय, आम्ही काय म्हणतोय, म्हणजे आम्हाला खुन्नस प्रत्येक वेळेस. सगळ्या दुनियाला देईन पण मराठ्याला देणार नाही, खुन्नस दाखवायला लागले देवेंद्र फडणवीस मुद्दाम. माग आम्ही आरक्षण मागत होतो, 6-7 महिन्यापूर्वी 16 जाती घातल्या यांनी आरक्षणात, मागणी नसून मुद्दाम खुन्नस मराठ्याला. आता ही परवा 23 जाती घातल्या ओबीसी आरक्षणात. मराठीची काय चाव होती का? नुसते प्रचार करायला लागतात का मराठी? सत्तेवर आणायला फक्त लाजा वाटू द्या आता मराठ्यांना सुद्धा. सत्ता सत्ता करीत बसता, नेता नेता म्हणता, कवर पाय चाटायचे त्यांचे, लेकरं बाळाचं आयुष्य बर्बाद व्हायला लागलं सगळं. जागे व्हा ना जरा. तुमच्या तसा रक्त हाई का नाही असं जरा उसळल्यासारखं करा ना, जातवान मराठ्यासारखं. घरात काय झोपता? पोरायचं उभं वाटोळ होऊन जाईल, राख रांगोळी होईन पोराच्या आणि पोरीच्या आयुष्याची. जरा भानावर डोके येऊ द्या. 10-5 लाखाच्या कामासाठी चंद्रसूर्य आहे तोवर वाटोळ करून बसताना पोरायचं आयुष्याचं. लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका. मुंबईकडनं का एक बी मराठा आता घरात झोपलेला नाही पाहिजे. आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो, सगळ्या मराठ्यांच्या राजकीय सगळ्या जिल्हा प्रमुख असतील, पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य असतील, महापौर नगरसेवक सरपंच असतील, यांना सांगतो, मुंबईकडे निघा, जातीचं रक्षण करा. जातीचं रक्षण करा, जातीच्या पोरायचं संरक्षण करायची जबाबदारी तुमची. जर का एखादा धक्का बी लागला ना, तर पक्ष गेला खड्ड्यात. पांधन रस्ता सुद्धा राज्यातला सुरू ठेवू नका, इतक्या ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभा राहा. सगळेचे सगळे मुंबईकडे. जातवान अस्सल अवलाद मराठ्याची घरी झोपू शकत नाही आता. आम्ही तुमच्या लेकरासाठी मुंबईत जाऊन लढणार आणि तुम्ही घरी झोपणार. अजिबात कोणी सोशल मीडियाला बघायचं नाही, टीव्हीवर बघायचं नाही. काही काही म्हणतात आम्ही तुम्हाला रोज बघतो, रोज ऐकतो, आम्ही आहेत तुमच्या सोबत. आता घरी राहायचे दिवस नाहीत, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हायचे दिवस. प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी मुंबईत आम्हाला दिसलंच पाहिजे. तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी झटतोय. तुमचे लेकरा बाळा मोठे करायचे आहेत आणि देवेंद्र फडणवीसला मराठी मोठे होऊ द्यायचे नाहीत. ह्यो त्याचा पण आहे आणि आपण पण मानलाय. आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं. घुसा घुसा मुंबईत सगळे. मुंबईला जाणार आहे, आरक्षण दिलं तरी जाणार आहे, नाही दिलं तरी जाणार. पाटील, गणेश उत्सवाचा काळ आहे, सणासुदीचा काळ, त्यामुळे तुमची एखादी सरकारकडून समजूत काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा तुम्हाला रोखल्या जाऊ शकतात. तुम्ही मुंबई आंदोलनावरती ठामा. काय असतं आमचं, आम्ही हिंदू संस्कृतीला मानणारे आणि पाळणारे दोन्ही पण आहेत. वारकरी संप्रदायाचे सगळे संस्कार आमच्यावरती आहेत, आम्ही ती परंपरा पाळतो. देव आमचा आहे, उत्सव आमचा आहे. मुंबईकर आणि महाराष्ट्रकर आम्ही वेगळे वेगळे नाही आहेत, आमचं एकच अंग आहे. ती न्याय देणारी भूमी आहे की भूमी आहे मुंबई. आम्ही न्यायासाठी तिथं चाललोय आणि मुंबईकरांचेच लेकर आहेत आम्ही. आम्हाला वेगळ्या भूमिकेतून कशामुळे बघता? उत्सव उलट हे राज्यात पहिल्यांदा होतंय. पूर्ण राज्य गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं उत्सवासाठी जगात डंका वाजन आपला की पुरं राज्य एका जागेवरती आलंय. आम्ही धिंगाणा करायला नाही आलो, न्यायासाठी यायला लावलोय. पवित्र सणाच्या दिवशी आलो आणि ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आम्ही, आज नाही. तेव्हा माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून आम्हाला. तरी पण आपला सगळ्यांचा एक मेळा होतोय पहिल्यांदी कित्येक तरी शेकडो वर्षानंतर. आनंदाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी. आम्ही तुमची सेवेसाठी येतोय, आमची सेवा तुम्ही करा, आम्ही तुमची करू, या भूमिकेतून आपल्याला जावं लागणार आहे. याच्या पुढचं मुंबईकरांना सांगतो, 2 महिन्यापूर्वीच आम्ही 288 आमदार खासदाराला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन केला होता. 2 वर्षात पहिल्यांदा मी त्यांना फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, घराणं मांडायचं, तुम्ही अंतरवाली या, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. आमच्या सगळ्या मागण्याची 26 ऑगस्टच्या आत अंमलबजावणी करा, आम्हाला मुंबईला यायचंच नाही. हा माणूस जाणून बुजून मुंबईकरांना सांगतो, आम्हाला खुन्नस देतोय, आमचा अपमान करतोय, आमच्या लेकरा बाळांचा वाटोळं करतोय. त्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागणार आहे. तुमच्या डोक्यात काही संभ्रम असेल मुंबईकरांच्या तर काढून टाका. तिथले सगळे बांधव आमची सेवा करणार, दलित बांधव, मुस्लिम बांधव, परप्रांतीय, तिथले मराठी, तिथले मारुडी, जैन, आदिवासी, कोळी बांधव, सगळ्या जाती धर्माचे लोक आमची सेवा करणार आहेत.
कारण गरीबाचे लेकर तुमच्या दारात येतात. आम्हाला वाईट नजरेनं बघू नका. आमचा काही व्यत्यय नाही, अडचण नाही येणार. उलट आम्ही तुम्हाला सेवा करू लागू, तुम्ही पण आमची करा. देवेंद्र फडणवीसांना आम्ही 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आमची लढाई 2 वर्षापासूनची, 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतात म्हणून आम्ही मुंबईला येतोय. आम्ही आडवं चालायसाठी येत नाहीत आणि ते आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही याच्या अगोदर मुंबईला आलो होतो, शांततेत आलो, शांततेत वापस येऊ. आताही आम्ही शांततेत येणार आहेत, शांततेत वापस येणार आहेत, पण आरक्षणच घेणार आहे यावेळेस. सोडणार नाही. मुंबईत मराठी घुसणार आहेत. घुसणार म्हणजे घुसणार आम्ही, त्याच्यात काहीच बदल होणार नाही आणि करोडोत घुसणार आहेत यावेळेस. पाटील, मुंबईत सरकार दंगल घडू शकते अशी तुमच्या मनामध्ये शंका आहे. का शंका येते तुम्हाला? इथं शांततेत अंतरावलीत बसलेला असून सुद्धा आमच्यावरती हल्ला केला, आमच्या आई बहिणीच्या चिंधड्या केल्या, गोळ्या घातल्या, डोके फोडले. हे जिवंत उदाहरण आहे. का शंका येऊ नये आम्हाला? का शंका येऊन? देवेंद्र फडणवीस जाहीर बोलले त्या दिवशी मीडियाच्या बांधवाला, म्हणले मराठ्यांचा मोर्चा मुंबईला येणार आहे असं पत्रकार बांधवांनी विचारलं. त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते. धमकी देतात काय? भेडीत आम्हाला खुन्नच दिल्यावर मग ते मराठीच्या अवलादी ती थांबत नसते आणि घरात झोपत नसते. आता तर मराठी शेतात जात नसते, व्यवसाय सुरू करीत नसते, तर नोकऱ्याला जात नसते. सगळे मराठी मुंबईत येत असतात आणि जेव्हा जातो नसं ना तेव्हा मुंबईतच दिसणार आहे. तसलं भेकड रक्त आमच्या अंगात खेळत नाही. मर्दाचं रक्त, क्षत्रिय मराठ्यांचं रक्त खेळतंय. 96 कुळी अवलादे. मराठ्यांनी घरात नाही झोपायचं, उठायचं आणि मुंबईकडे निघायचं. कोणाला भ्यायचं नाही. कोणत्या नेता फेता जाऊ म्हणला नाही ना. अजिबात दबावात घरी झोपू नका. लेकराबाळाचं आयुष्याचं वाटोळ होईल. मराठ्यांना सांगतो, तुमच्या लेकराबाळासाठी झटतोय मी, हे कधीच विसरू नका. एखादा नेता जाऊ नको म्हणून, एखादा मंत्री खासदार आमदार जाऊ नको म्हणून त्याचं ऐकून घरात झोपू नका. तुमचे लेकराबाळ शापशिवाय देतील तुम्हाला. आमचं वाटोळ झालं तरी आमचा बापाने घर सोडलं नव्हतं. त्यावेळेस लढाई मुंबईला चालू होती आरक्षणाची आणि आमचा बाप, आमचा चुलता भाऊ घरात झोपलेले होते, नाही गेले मुंबईला. हे शापशिवाय देतील तुम्हाला. काय करीन नेता? जाऊ नका म्हणला आणि तुम्ही गेल्यावर काय करीन? काय करीन तुमचं? आणि आपलं काय गुत्त त्याच्यापाशी? लय झालं त्या खांबार दवाखान्याचं काम असतं आणि लय झालं बांधा फिरण्याचे भांडणं पोलीस स्टेशनचं असतं. काय असतं? नाही केलं बांधायचं भांडणच नाही करायचं. काय गुतलं त्याच्यापासून? नाही करणार काम, नाही केलं. एखाद्या आमदार खासदार मंत्री राजकीय नेत्या नाही केलं, पण लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल ना. त्याचं ऐकून घरात झोपून काय वाटलो करता काय? लेकराचं पिढ्याना पारचं देणार आहे का? नेत्याचं ऐकल्यावर तो फीस भरणार आहे का? पोराची पोरीची आपल्या फुकट नोकरी देणार आहे का? अरे ज्या नेत्यांनी नोकऱ्या लावल्या त्यांना पगारच नाही. आणखी इतकं वाटोळ करणार लोक, त्यांचं ऐकून एकाही मराठ्यांनी घरात झोपायचं नाही. पुऱ्या मराठ्यां जातीचा प्रश्न आहे. जातीसाठी लढायला मुंबईला यायचं आणि जातीचं माघार आलेल्या लोकांना रक्षण पण करायचं. आमदार खासदार मंत्र्यांना माझी आमदारांना आव्हान आहे, जातीच्या बाजूने उभा राहा. मुंबईत एकाही पोराला जर काठी लागली डवचिलं ना कुणी, तर महाराष्ट्रात पांढरा रस्ता सुद्धा ठेवायचा नाही. जातीचं रक्षण करायची जबाबदारी सगळ्या राजकीय पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याची, हे लक्षात ठेवा. आणि विनंती पण आहे तुम्हाला, जातीच्या बाजूने उभे राहा. पाटील, काही दिवसात तुम्ही आता मुंबईला निघणार आहे. कुठपर्यंत आंदोलनाची तयारी आणि किती मराठा बांधव यावेळेस मुंबईत धडक? अवघड आहे ते. आकडा सांगणं अवघड आहे यावेळेस लय अवघड झालंय. घरात मराठाच झोपणार नाही. घरातल्या माय मावल्या आमच्या ताई सुद्धा घरात झोपला कुणी मराठात बोलणार आहेत त्याला, जात तिकडे लढती आणि तुम्ही घरात झोपले काय? तुमच्यामुळं जातीच्या लेकराचं वाटोळ होऊ नये. माय मावल्या घराघरातल्या आमच्या ताई त्यांच्या घरात झोपणाऱ्या माणसाला म्हणणाऱ्या, त्याच्यामुळं माणसं घरी झोपत नाहीत. जातवान रक्त आहे मराठ्याचं, घरात झोपत नसतं ते. जातवान झोपत नसतं. आता जातवान नसलं, त्याला जर बुटच चाटायची असली नेत्याची, चपला चाटायचं असल्या, ते घरात झोपन. जातवान असा लावला झोपत नसते. ती मुंबईतच दिसणार आहे. लय तयारी झाली, लय पोर येणार आहेत मुंबईत. लय गाड्या लावल्यात, कच गाड्या लावल्यात पट्ट्याने. गावागावातल्या श्रीमंत मराठ्यांनी गाड्या लावल्यात, नोकरदार वर्गाने लावल्यात, शेतकरी मराठी भ्यानात सगळ्यांनी गाड्या लावल्यात. ज्याला काही नाही त्यांनी मोटरसायकली काढल्यात, रिक्षेन टेम्पून ट्रॅक्टर जीपान काही काढले. इतके वाहनं काही रेल्वेने चाललेत, काही ट्रॅव्हलने चाललेत, काही एसटीने चाललेत. कोण कडे काही मेळ नाही राहणार यावेळेस. बघा तुम्ही, मुंगीला सुद्धा घुसता येणार नाही. इतक्या करोडोनं मराठ्यांचे लाट देशात पुन्हा कधीच उसळली नसेल एवढी मुंबईत उसळणार. तुम्ही फक्त बघा आता मुंबईला मराठी कशी येते.